पंचांचा इशारा सामन्याला होईल सुरुवात. 4 षटकांची ही लढत असेल कारण दुसऱ्या फेरीमध्ये आपण आहोत. एक सामना झुळगाव संघाने जिंकला, त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये दिवाळी संघ होता आणि दुसऱ्या सामन्यामध्ये गोठवली संघाला परास्त करून कोपरखेडणे संघाने पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपल्या समोर आपल्या भेटीला. बिग मॅच, बिग फाईट. दोन्ही संघांचा आत्मविश्वास उंचावलेला, दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. तर यापुढील सामन्याचं समालोचन आपण ऐकणार आहात, ज्या मधुर वाणीने एका अभ्यासू समालोचकाच्या माध्यमातून आपल्याला कालच्या सत्रामध्ये ऐकायला मिळालं, जे दीपेश पाटील सर जोडले जातील मायक्रोफोनवर. ओव्हर टू दीपेश सर. धन्यवाद आयुष पाटील. आणि खऱ्या अर्थानं कालच्या सत्रामध्ये, कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसातील पहिल्या सत्रापासून आपण ज्याचा आवाज ऐकत होतो, खऱ्या अर्थानं एक जबरदस्त व्हॉइस, नवी मुंबईतला नवीन आवाज, आणि खऱ्या अर्थानं आपण ऐकत होतो. आणि आपण लगेचच जातो मॅचकडे. जुळगाव संघाची फलंदाजी पाहतोय आपण. सलामीची जोडी देखील मैदानात. पहिल्या चेंडूवरती मात्र 2 धावा देखील पाहिले आपण. दुसरा चेंडू, आता मात्र दाखला चेंडू, त्याच पद्धतीचा खेळून काढलेला फटका, परंतु शेतगावच्या स्वरूपाने इथं मात्र मिस फिल्डिंग, गडबड, आणि गडबड नंतर मात्र येतोय घनाघाती चौकार. आणि या चौकाराने मात्र जुळगाव संघाची आपण सुरुवात पाहतो. एक जबरदस्त सुरुवात, एक आक्रमक सुरुवात, आणि ज्या सुरुवातीची खऱ्या अर्थाने जरूरत होती, गरज होती जुळगाव संघाला, तो संघ मिळवताना आपण पाहतो. 2 चेंडू तब्बल आतापर्यंत टाकून झाला आणि 6 धावा धावफलकावरती लागला गेला. एक चांगली सुरुवात, एक दमदार सुरुवात जुळगाव संघाकडनं आपण पाहतोय. महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून एक जुना जाणता, एक जबरदस्त आक्रमक फलंदाज मैदानामध्ये. आता मात्र चांगला शॉट टोळून काढला, परंतु तिथं क्षेत्ररक्षक त्यांना क्षेत्ररक्षण करेल, त्यामध्ये दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल, परंतु एकाच धाव्यावरती समाधान मानावे लागेल. एक धाव मात्र धावफलकावरती आपण पाहतोय. त्याचबरोबर व्यासपीठावरती देखील पाहुण्यांची रेलचेल पाहतोय आपण. सन्माननीय नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष भाजपाचे डॉक्टर राजेश पाटील साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांच्या समवेत जुनगर गावातील बरेचसे सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सर्व आलेले सर्व पाहुणे, त्यांचं मनापासून पुन्हा एकदा या जुनगर 40+ टुर्नामेंटमध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि एक चांगला रंगतदार सामना पाहतो आपण. आता मात्र चांगला शॉट पळवून काढला, स्टेट ड्राईव्हचा फटका, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात, क्षेत्ररक्षण करेल, थ्रो करेल, तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवते, धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, एक चौकार देखील आपण पाहिला. आणि आता मात्र गोलंदाज कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो, कारण की बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 सिंगल आपण पाहिलं. आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळून काढला आणि एकच धाव फक्त खर्च केली जाते. अजूनपर्यंत षटकाचा विचार केला तर 5 चेंडू टाकून झालेत आणि 5 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्या गेल्यात. इथून पुढे चांगली बॅटिंग करावी लागेल, मोठा स्कोअरबोर्ड उभारावा लागेल. कालच्या दिवसामध्ये, कालच्या सत्रामध्ये देखील आपण मोठे स्कोअर पाहिले, ते डिपेंड होताना देखील पाहिले. आणि त्याच पद्धतीचा हा क्रिकेट या जुळीनगर 40+ ग्राउंडवर आपण पाहतोय. आता मात्र चांगला फटका टोलावून काढला. क्षेत्ररक्षक तिथे जरूर आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या दस्तकावरती मस्तक देऊन 1 बाउन्स येतोय, घनाघाती प्रहार, चौकार. या चौकाराने मात्र पहिला षटक समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती लागल्या जातात.
आता मात्र येतो मोठा फटका, ज्या फटक्याची खऱ्या अर्थानं जुगाव संघ वाट पाहत होता आणि तो षटकार मात्र आपण पाहतो. एक जबरदस्त घणाघाती फलंदाजी मात्र आपण पाहतो या ठिकाणी प्रदीपच्या माध्यमातून. एक चौकार, एक षटकार, एक जबरदस्त अफलातून फलंदाजी. खऱ्या अर्थानं धावसंख्यांचा विचार केला दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना मात्र आपण पाहतोय 20 धावा फलकावरती लागल्या आणि आतापर्यंत एकही विकेट न घालवता मात्र चांगली फलंदाजी आपण जुगाव संघाकडनं पाहतो. जुगाव संघाची वैशिष्ट्य की फलंदाजी मात्र त्यांच्या माध्यमातून नेहमीच चांगली केली जाते. त्याचबरोबर गोलंदाजीचा विचार केला तर कोपर खेळणे संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, सातत्याने चांगले निर्धाव चेंडू टाकावे लागतील. इथून पुढे चांगली गोलंदाजी स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न देखील केला गेला, परंतु एक धाव मात्र खर्च केली जाते. एका धावाने मात्र धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या 21 रन्स विदाऊट लॉस आणि चांगली फलंदाजी मात्र सातत्याने आपण पाहतो या ठिकाणी जुगाव संघाची. आता मात्र मोठा फटका, अफलातून फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु उंची जास्त, लांबी कमी, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावतो आणि पहिला हादरा लागतोय. पहिली विकेट, पहिली गलती आणि या पहिल्या विकेटचं दुर्दान मात्र आपण पाहतो जुगाव संघाला. एक बिग विकेट, मोठी मछली महेंद्र पाटीलच्या स्वरूपाने मात्र तंबूच्या आश्रयाला जातो. संदीप पाटील यांचा एक जबरदस्त झेल आपण जर पाहू शकता. 40+ अर्थातच 40+ तर आहे, तर त्याच्यावर काही खेळाडू 50+ देखील आहेत आणि एवढ्या उन्हाचा कडाला म्हणजे कडकता आणि भडकता ऊन पडत असताना देखील एवढ्या उन्हामध्ये स्वतःची फिटनेस राखून जो खेळ दाखवला जातो, जो क्षेत्ररक्षण दाखवलं जातं, दर्जेदार आपल्यातून आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि संदीपचं खऱ्या अर्थाने कौतुक केलं जाईल. चांगला झेल त्याच्या माध्यमातून देखील पकडला गेला आणि कोपरकरनं संघ कुठेतरी कमबॅक करतो, शिरकाव करतोय मॅच मध्ये, पुन्हा एकदा इंटरफेअर करतोय आणि खऱ्या अर्थाने चांगली मॅच, रंगतदार मॅच होईल याची अपेक्षा असेल पूर्ण या जुईनगर मधील इथल्या क्रिकेट रसिकांना आणि तशीच मॅच आपल्याला पाहायला देखील भेटेल. आता मात्र चांगली गोलंदाजी मात्र कमबॅक करताना कोपरखेरणे संघ आपण पाहतोय, जिथे फलंदाजी चांगली होत होती आणि आता मात्र गोलंदाजी देखील तेवढ्याच ताकदीची होताना पाहतोय आपण. इथून पुढे पुन्हा एकदा चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, नवीन फलंदाज आला आणि बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु गोलंदाजाकडे असलेला एक्सपिरियन्स त्यांनी वापरला. त्या एक्सपिरियन्सच्या जीवावरती जबरदस्त चेंडू हाताळला गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता देखील केली गेली. दुसऱ्या षटक मात्र कमबॅक करणारा षटक ठरतो की काय, अशा पद्धतीची गोलंदाजी सध्या गोलंदाज करताना. आता मात्र चांगला चेंडू रिलीज केला, परंतु किपरला देखील चकवा देत सरळ एक धाव मात्र डी झोन मध्ये सरळ चेंडू जातो. या डी झोन नंतर एक धावाने मात्र धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 22-22. 2 षटकाचा खेळ समाप्त होत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर बोर्डचा विचार केला तर 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे जर आपण एकंदरीत विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या, त्यानंतर कुठेतरी मोठा स्कोअर जातोय की अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालं होतं, परंतु महेंद्र पाटीलची विकेट काढली गेली आणि त्या विकेट नंतर मात्र स्कोअर बोर्ड थोडं दाबला गेला आणि आता मात्र स्थिती 2 षटक संपल्या आणि 22 धावा धावफलकावरती. सामना 4 षटकांचा असेल. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी नोंद घ्यायचे. नवीन गोलंदाज विजय पाटील गोलंदाजी मार्क करते. हा देखील एक्सपिरियन्स गोलंदाज, मोठा गोलंदाज, नावाजलेला गोलंदाज आणि तो गोलंदाजी मार्क वरती येतो. पण फलंदाजीचा विचार केला तर तेवढे ताकदीचे फलंदाज आपण पाहतो जुगाव संघाकडनं. एका साईडला प्रदीप तर एका साईडला बिरजू, दोन्ही एक घणाघाती फलंदाज आणि फलंदाजाच्या जीवावरती कोपरखेरणे संघ सातत्याने चांगली कामगिरी मात्र 40+ क्रिकेटमध्ये दाखवत असेल. तीच कामगिरी करताना पाहतो सध्या आपण कोपरखेरणे संघाला. आणि जो कमबॅक करायचा होता तो कमबॅक करून दिला होता गोलंदाजांना. आता तिसरा गोलंदाज विजय. आता मात्र पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढला, मात्र एकेरी धावच्या दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी ठरतो हा जुगावचा 40+ संघ. खऱ्या अर्थानं एक धाव होती, एक धावला दुसऱ्या धावमध्ये कन्वर्ट केली गेली आणि रनिंग बिटवीन द विकेट जर पाहिलं आपण खऱ्या अर्थानं जबरदस्त फिटनेस आणि त्या फिटनेसच्या जोरावरती मात्र एक धाव होती, तिथे 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरतात आणि या 2 धावांनी मात्र खऱ्या अर्थानं थोडासा स्कोअर बोर्डमध्ये देखील हालचाल आपण पाहतोय आणि आता मात्र गोलंदाजाला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल.
इथून पुढे मात्र चांगला बॉल रिलीज केला गेला. एक धाव मात्र जरूर ऍड होते. दुसरी धावेचा प्रयत्न केला जातो परंतु एका धावेवरती समाधान मानावे लागेल कारण क्षेत्ररक्षक तिथं तरबेज होता. चांगला थ्रो केला, चांगली फिल्डिंग केली. चांगल्या फिल्डिंगच्या जोरावरती फक्त एक धावेवरती रोखून ठेवलं आणि एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवेल. धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये सध्या पाहतोय आपण परंतु हा सामना 4 षटकांचा असेल त्यामुळे इथूनच खऱ्या अर्थानं मोठे हिट बिग हिट करावे लागतील. जुळगाव संघाला मोठा स्कोर उभारायचा असेल तर. आता मात्र चांगला फटका येतो, दणदणीत शॉट आर पार षटकार. या षटकाराच्या जोराने मात्र मी म्हटलं होतं इथून मोठे मोठे फटके खेळावे लागतील आणि त्या फटक्याचा नमुना पेश करताना फलंदाज अफलातून फलंदाजी करतोय. ज्या षटकाराची गरज होती जुळगाव संघाला आणि बिरजू सारखा फलंदाज त्याने अफलातून फटकेबाजी दाखवताना आपण पाहतो आणि विजयवरती चढवलेला हा घनागती प्रार हल्ला आणि या हल्ल्याच्या जोरावरती मात्र आता मात्र स्कोअरबोर्ड मध्ये उसळी घेते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 31. आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक येईल आणि इथं मात्र काय होतंय काय घडतंय. कॅचेस इन द मॅचेस असं म्हटलं जातं पण तिथं झेल सुटला जातोय आणि हा झेल बिरजू सारखा ज्याने आता षटकार मारला होता त्याचा झेल सोडलाय. हा झेल किती महागात ठरेल, किती महागात पडेल येणारा काळ ठरवेल, येणारी वेळ ठरवेल कारण की क्रिकेटमध्ये काळ आणि वेळ सांगून येत नसते. मित्रांनो क्रिकेट हा असा खेळ आहे की कुठल्या क्षणाला कुठलं चित्र निर्माण होईल कोणीही सांगू शकत नाही म्हणून क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ मानला जातो. त्याच धर्तीवरती हा झेल किती महागात ठरेल येणारा काळ ठरवेल. पाहूया पुन्हा एकदा फलंदाजी मार्क वरती. आता मात्र चांगला शॉट काय शॉट केलाय अफलातून बॅटिंग येतो वन बाउन्स दणदण करत चौकार. या चौकाराने मात्र धावसंख्या मात्र स्कोअरबोर्ड मध्ये स्पीड अप करते. जोरदार मुसंडी मारतोय आणि धावसंख्या जाऊन बसतो 37 37 लॉस ऑफ 1 विकेट्स. काय फलंदाजी चालू मित्रांनो 40+ सामना आणि अफलातून बॅटिंग चौकार आणि षटकारांची आतिषबाजी अक्षरशः दणदण करून सोडले मैदान. दोन्ही फलंदाज मात्र दाखवतात दमखम. प्रदीप आणि बिरजू दोन्ही फलंदाज मध्ये बरसताना पाहतो आपण. इथून पुढे येतो स्ट्रेट ड्राईव्हचा हाय अँड हँडसम जबरदस्त शॉट मोठा फटका षटकार. या 6 धावांनी मात्र षटक क्रमांक 3 समाप्त होत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 43 वरती 1 विकेट. जबरदस्त बॅटिंग यार. खऱ्या अर्थाने जर पाहिलं आपण पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केला गेला होता. दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करणारा षटक होता. त्यानंतर मात्र पाहिलं आपण तिसऱ्या षटक या तिसऱ्या षटकामध्ये अफलातून आणि बरसलेत खऱ्या अर्थानं फलंदाजांनी तब्बल 21 धावा कुठून काढल्या आणि 21 धावा कुठून काढत असताना दोन्ही फलंदाज मात्र बरसले होते. आणि आपण जर विचार केला बिरजूचा तो देखील अटॅकिंग मोडवरती 2 षटकार आणि 1 चौकाराच्या साहाय्याने खेळतोय. चांगली फलंदाजी करतोय. प्रदीप खेळतोय 6 चेंडू 15 धावा आणि बिरजू खेळतोय 6 चेंडू 19 धावा. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क करतो. षटक क्रमांक 4 वैभव खेळून पहिला चेंडू मात्र हलवार पद्धतीने काढला आणि मात्र इथं गॅप काढण्यामध्ये यशस्वी ठरतो फलंदाज आणि येतोय खनित चौकार. या चौकाराच्या साहाय्याने मात्र स्कोअर बोर्डचा विचार केला तर जबरदस्त धावसंख्या चित्ताच्या चपलाईने मात्र इथं
धावा मात्र पुढे जात असताना 47 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि इथून पुढे 5 चेंडू अजूनही शिल्लक असतील आणि मात्र 5 चेंडू शिल्लक असताना मात्र प्रदीप सारखा फलंदाज मात्र दाखवतो दमखम आणि चांगली फलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून देखील केली जाते. दोन्ही फलंदाज वैयक्तिक 19 धावांवरती गेले. प्रदीप केलतो 7 चेंडू 19 धावा आणि बिरजू केलतो 6 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू मात्र इथं काय घडतंय, इथं मात्र झेल सुटला जातोय. मगाचा देखील झेल सुटला आणि फलंदाज बरसले आणि आता देखील झेल सुटला आणि इथं काय घडतंय मात्र धावांचा 3 धावा धावून काढल्या गेला. चांगला रनिंग बिटवीन द विकेट म्हणजे जिथे झेल सुटला तिथे दुसरी धाव कन्वर्ट केली गेली आणि जिथे ओव्हर थ्रू गेला तिथे एक आणखी धाव जोडली गेली. या मात्र षटकामध्ये चांगला चेंडू येत असताना कॅच कुठेतरी मिस झाली. कॅच मिस झाल्यानंतर मात्र त्याचा भूर्दंड मात्र नक्कीच भोगायला लागतो कोपरखेरणे संघाला. इथून पुढे मात्र वाईट +1 2 धावा अजून स्कोअरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. आता मात्र खराब गोलंदाजी कोपरखेरणे संघाची. आता मात्र पाहतो आपण 4 षटकांचा सामना आहे आणि 4था षटक प्रगतीपथावरती असताना 52 धावा टोटल स्कोअर बोर्डवरती लागल्या गेल्यात आणि इथून पुढे आणखी येणारे चेंडू असतील 4. या 4 चेंडूमध्ये काय घडते काय बिघडते या पाहतो आपण शिवनगरच्या मैदानामध्ये. इथं मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू सरळ चेंडू जातो डी झोन मध्ये. एकच धाव मात्र घोषांकन क्षेत्रामध्ये गेल्यानंतर एकच धाव खर्च केली जाईल. इथून पुढे मात्र चांगला हिट मोठा फटका गॅप काढण्यामध्ये यशस्वी ठरतो फलंदाज आणि येतोय खणखणीत 1 बाउंस चौकार येतो पंचांचा इशारा आलेला. म्हणजे ज्या बॅटिंगची गरज होती ज्या फलंदाजीची जीव संघाला सुरुवात करून दिली होती महेंद्र पाटील आणि प्रदीपनी, तो प्रदीप मात्र अजूनही चांगल्या पद्धतीने खेळताना पाहतोय आपण. चांगला स्कोअर बोर्ड उभारलेला त्याच्या माध्यमातून त्याचबरोबर चांगले फटकेबाजी सातत्याने मोठे फटके खेळले जातात. इथून पुढे मात्र कोपरखेरणे संघाला कमबॅक करत असेल तर अशा पद्धतीचे चेंडू टाकावे लागतील. किपरला देखील साथ द्यावी लागेल. इतर मात्र बाईटच्या स्वरूपामध्ये डी झोन मध्ये जातो. एक धाव मात्र स्कोअर बोर्ड मध्ये ऍड केली जाईल. बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव पंचांकडून इशारा आलेला आहे. आता मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू त्यावरती घेतलेला खरपोश समाचार येतोय मोठा फटका आणि शेवटच्या चेंडूवरती दाखवून देतोय मनसुबे साफ करतोय. मोठा फटका आल्यानंतर 6 धावा मात्र जरूर स्कोअर बोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. 6 धावांनी मात्र धावसंख्येचा उच्चांक 4 षटकामध्ये गाठताना आपण पाहतो जुगाव संघ. आतापर्यंत तब्बल धावसंख्येचा विचार केला तर 64 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 1 विकेटचा मोबदला म्हणजे इथून पुढे 65 धावांची आवश्यकता असेल. प्रदीप मात्र आपण पाहिलं त्याला खेळताना चांगली फलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून केली गेली. 8 चेंडू आणि 22 धावा आणि बिरजू मात्र आला बरोबर पॅव्हलियन मधून आला सेट होऊन आला होता. 10 चेंडू आणि 30 धावा. चांगली फलंदाजी मात्र दोन्ही फलंदाजाच्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहिली गेली आणि आता मात्र येणारे 24 चेंडू आणि खेळ असेल 65 धावांचा. कोपरखेरणे संघ कमबॅक करू शकतो. चांगली फलंदाजी त्यांच्याकडे देखील आहे. पाहूया येणाऱ्या पुढच्या 4 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय. धन्यवाद.
आणि तोच गोलंदाज आणि तोच फलंदाज मात्र आपण पाहतो सलामीसाठी पहिला चेंडू हाताळण्यासाठी पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू आणि कव्हरच्या दिशेने मारलेला हा घणाघाती प्रहार पहिल्या चेंडूवरती मनसुबे साफ केले जातात आणि पहिलाच फटका येतो चेंडू पाटीलच्या माध्यमातून चौकाराच्या साहाय्याने मात्र श्री गणेश होते कोपरखेरणा संघाचं. मी म्हटलं होतं क्रिकेट हा निश्चितांचा खेळ आहे, कुठल्या क्षणाला काय घडेल माहिती नाही, परंतु इथं मात्र चांगली फलंदाजी चांगली सुरुवात मात्र कोपरखेरणा संघ करतोय. 16-16च्या सरासरीने धावा चेस करत 65 धावांचा एक तगडा आव्हान असताना मात्र सुरुवात देखील दमखम देण्याचा प्रयत्न केला गेला चंदू पाटीलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज फलंदाज सज्ज. आता मात्र चांगला फटका तेवढं ताकदीचे क्षेत्ररक्षण आणि मात्र एक धाव खर्च केली जाते. एक धाव मात्र खर्च केली गेली. चांगली फलंदाजी मात्र आपण पाहतो. आता मात्र चांगली फलंदाजी होत असताना मात्र मिस्टेक होते, कुठंतरी झेल मिस होते. हा झेल किती मागणं तरी मगाशी देखील मी म्हटलं होतं 2 झेल मिस झाल्या होत्या कोपरखेरणा संघाकडनं आणि ते झेल एवढ्या मागत ठरल्या की टार्गेट 65 धावांचा झाला होता. आणि आता मात्र तीच मिस्टेक मात्र करताना जुळगाव संघ आपण पाहतो एक आलेला लॉलीपॉप झेल तो देखील निसटला आणि तो निसटत असताना मात्र किती महाग ठरेल, कारण की हा मोठा विकेट होता. धाव पंच धावा किती घेतलं धावून 2 विकेट. धावसंख्या मात्र पुढे सरसवते. धावसंख्या जाऊन तिथे 7च्या घरामध्ये 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र इथून पुढे समीकरण चेंज होतं. 21 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता असेल. पावलं मिलिमिट आहे ऑन स्ट्राईक. हार्ड हिटर खेळाडू आहे. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. दाखवतो एक्सपिरियन्स गोलंदाज विजय. काय एक्सपिरियन्स दाखवतो, त्याच्याकडे असलेला अनुभव आणि त्या अनुभवाच्या जोरावरती मिलिमिटासारख्या फलंदाजाला जखडून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरते. पहिल्या चेंडूवरती मात्र हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला गेला, पण तो प्रयत्न हाणून पाडला गोलंदाज विजयने. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र चुकतोय, कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी केली जाते. या दिशाहीन गोलंदाजीचा भुगतान मात्र भोगावं लागेल. 1 धाव मात्र खर्च केली जाते. 8 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. इथून पुढे चांगली फलंदाजी करावी लागेल. मिलिंदला मात्र स्वतःला तग धरावा लागेल. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला. हा झेल इम्पॉर्टंट आहे. आता मात्र पहिला विकेट मिलिंद बॅक टू द पवेलियन. मोठा विकेट, मोठी मचनी. जुळगाव संघाला माहिती त्यांनी काय मिळवलंय आणि कोपरखेरणा संघाला माहिती त्यांनी काय गमावलंय, कारण की हा मोठा विकेट होता, मोठा फलंदाज होता. हा मात्र मॅच मध्ये चेंज करू शकत होता, परंतु तंबूच्या आश्रयाला जाताना कुठली मात्र मोठा विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय विनय. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. विजय मात्र आपला एक्सपिरियन्स दाखवतो. काम 60+ असताना देखील पहिला ओव्हरचा पहिला गोलंदाज म्हणून का टाकतो जुळगाव संघाकडून, आणि मोठे विकेट मिळवण्यामध्ये हा गोलंदाज नेहमीच यशस्वी ठरत असतो. आणि तोच एक्सपिरियन्स दाखवताना तो एक्सपिरियन्स दाखवत असताना हल्ला चढवला मात्र गोलंदाजाने फलंदाजावरती आणि पहिला विकेट मात्र मिळवला. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आता मात्र चांगला चेंडू रिलीज केला गेला. 1 धाव खर्च केली गेली. 1 धावाने समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 1 समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. जसं पुढचे दोन्ही संघ नाणेफेकीसाठी येतील. कोण आहे पुढचे? चला 40+ तलावडे आणि 40+ वाशीगाव नाणेफेकीसाठी यायचं. आपण दोन्ही पंच रिपोर्टिंग करतील आणि नाणेफेकीसाठी पवेलियन बॉक्स मध्ये येतील. यस, तलावडी टायगर आलेले आहेत. नवीन गोलंदाज मार्क वरती. निशिकांत गोलंदाजी मार्क वरती. आणि फलंदाजीचा विचार केला तर विनय
विनेश आता मात्र दाखवतो दमकम चांगला फटका म्हणतो इथं मात्र झेल विकेटची पतन विकेट नंबर 2 बॅक टू द पॅव्हलियन विनीश सारखा एक चांगला मोठा फलंदाज मात्र जातो तंबूच्या आश्रयाला इथून पुढे मात्र दयनीय अवस्था कोपरखेरणा संघाची कारण की मोठे फटके खेळताना विकेट जातात आणि विकेट मात्र किती महागड्या ठरतील महेश यांनी चांगला झेल मात्र या ठिकाणी पकडला आणि नवीन फलंदाज येतो वैभव नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतो वैभव मोठे टार्गेट सेट केले गेले 65 धावांचं टार्गेट आणि ते टार्गेट चेस करत असताना मात्र कोपरखेरणा संघ मात्र पूर्णपणे बॅकफूटवरती ढकलला गेला इथून पुढे मात्र एका कुठल्या तरी फलंदाजाला चमकदार कामगिरी करावी लागेल आता मात्र 17 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता असताना काय खेळाडू खेळतोय पाहूया इथून पुढे मोठा फटका येतोय उडवला फटका परंतु येतो मोठा हँडसम एक लॉंग जबरदस्त मोठा षटकार आणि या षटकाराची खऱ्या अर्थाने कोपरखेरणा संघ वाट पाहत होता आणि तो षटकार मात्र येतो वैभवच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती पॅव्हलियन मधून सेट होऊन आले की काय पहिला चेंडू मात्र टाकला जसा तसा उडवला आणि मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिला आणि या 6 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरसवली धावसंख्या आता मात्र 15च्या घरामध्ये इथून पुढे कमबॅक करत असेल तर अशाच पद्धतीचे फटके खेळावे लागतील चांगली बॅटिंग करावी लागेल प्रत्येक चेंडूवरती कडा प्रहार करावा लागेल आणि प्रहार करत असताना षटकार आणि चौकाराची भाषा बोलावी लागेल त्याच पद्धतीचा क्रिकेट मात्र कोपरखेरणा संघाला खेळावा लागेल कारण की जुळगाव संघ मात्र चांगल्या मजबूत स्थितीमध्ये पाहतोय आपण सध्याच्या घडीला पण तो क्रिकेट आहे आणि निश्चित त्यांचा खेळ कुठल्या क्षणाला कुठला संघ पुढे जाईल सांगता येऊ शकत नाही आता मात्र लाईन भटकते दिशाहीन गोलंदाजी वाईट चेंडूचा बारणा केला जातो एक धाव मात्र स्कोर बोर्ड मध्ये ऍड केली जाते धावसंख्या 16 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स एक आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलते 16 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता असेल इथून पुढे चांगला फटका सजवला परंतु उंची जास्त लांबी कमी आणि येतोय 1 बाउन्स चौकार चौकाराच्या सहाय्याने मात्र वैभव आपले मनसोबत साफ करतोय आणि मी आलोय तर कोपरखेरणा संघाला जिंकून देण्यासाठी आणि तशाच पद्धतीची फलंदाजी मात्र आपण पाहतो वैभवच्या माध्यमातून पहिला षटकार नंतर चौकार खऱ्या अर्थाने धावांची खूप गरज होती कारण की धावा पूर्णपणे येत नव्हत्या बॉलिंग चांगली चालू होती जुगाव संघाची परंतु त्याला रोखा घालण्याचं काम मात्र वैभव करतो आणि चांगली फलंदाजी साकारतोय आता मात्र धावसंख्या देखील सुसज्ज स्थितीमध्ये आपण पाहतो आणि धावसंख्या 20 अजूनपर्यंत या षटकात 3 चेंडू शिल्लक असतील म्हणजे पहिले एक षटक आणि 3 चेंडू आतापर्यंत टाकून झाला त्याने 20 धावा धावफलकावरती लागला गेला तिथून पुढे 45 धावांचा 21 असेल 45 धावा काढाव्या लागतील तिथं मात्र काय गडबड होतं घोटाळा होतं आणि विकेटची पतन जो वैभव सेट झाला होता जो वैभव मोठे प्रहार करत होता तो वैभवला जावायला लागेल तंबूच्या आश्रयाला आणि वैभव जात असताना इथं विकेट नंबर 3 ची पतन होतं विकेट नंबर 3 मात्र बॅक टू द डगआउट नवीन फलंदाज येतो मैदानामध्ये चला नाणेफेकीसाठी यायचं आहे लगेच तलवी संघ इथं रिपोर्टिंग केलेलं आहे वाशी संघ चला या वाशी कोटी प्लस संघ आपण देखील यायचं नाणेफेकीसाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतो विजय 14 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता 14 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता असताना आता मात्र काय होतंय काय घडतंय प्लॅन मिस म्हणजे हा डॉट चेंडू निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी मात्र कमबॅक करतोय एक षटकार खाल्ला होता एक चौकार खाल्ला होता त्यानंतर विकेट काढली त्यानंतर डॉट चेंडू निर्धाव चेंडू टाकला गेला म्हणजे गोलंदाज देखील कमबॅक करतोय आणि कमबॅक करून देतो जुगाव संघाला
कुठेतरी सामना थोडासा वैभवनी गरम करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु थोड्याच कालावधीमध्ये त्याची देखील विकेट पडली आणि विकेट पडल्यानंतर मात्र जुगाव संघ पूर्णपणे अटॅकिंग मोडमध्ये या ठिकाणी कमबॅक करताना आपण पाहतोय. जुगाव संघाला चांगला सामना मात्र रंगत असताना इथं मात्र कोपरकर संघाची दमछाक उडवली गेली आहे. 3 विकेट आतापर्यंत त्यांचे भारत केल्यामध्ये यशस्वी ठरलेले. इथून पुढे मात्र चांगला चेंडू रिलीज केलाय. चेंडू पकडेल थ्रो करेल तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेने मात्र षटक क्रमांक 2 समाप्त होतो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 वरती 3, 21 रन लॉस ऑफ 3 विकेट्स. इथून पुढे सामना थोडासा कठीण बनतो कोपरकर संघासाठी, पण क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कुठले सामने कठीण नसतात, परंतु तसा खेळ देखील करावा लागेल कोपरकर संघाला आणि तो खेळ करण्यामध्ये तरबेज आहे. ते दोन्ही खेळाडू पाहूया काय पर्यंत कितपर्यंत मजल मारतात. आणि इथं मात्र नाणेफेकीचा कॉल केला जातो. आमचे वाशीगाव संघ मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकतो. इथं वाशीगाव 40+ संघ येल्लो जर्सी नाणेफेकीचा कॉल जिंकला जातो. चला स्पीड अप करायचंय. आता मात्र 2 षटकांचा हा सामना बाकी असेल. 21 धावा दाखल करता लागला, म्हणजे इक्विजनचा विचार केला तर 12 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता असेल. नवीन गोलंदाज मार्फत महेश. इथून पुढे चांगला चेंडू रिलीज केला गेला. आता मात्र पूर्णपणे प्रेशर मध्ये पाहतो आपण कोपरकर संघाला आणि प्रेशर मात्र कितपर्यंत रिलीज केला जातो पाहणे खूप इंटरेस्टिंग असेल. परंतु इथे मोठे फटके मारावे लागतील, खेचावे लागतील, उडवावे लागतील, पण तसे चित्र सध्या तरी काही दिसत नाहीये. इथून पुढे मात्र वाईट चेंडू एक्स्ट्रा धावमध्ये अवंतर धावमध्ये भर झाली आहे. पुढे चांगला फटका तो लावून काढला. अतिशय जबरदस्त मोठा फटका येतोय. मात्र इथं विजयच्या बॅट मधून चांगली फटकेबाजी आपण पाहतोय. त्या षटकाराची खऱ्या अर्थाने गरज होती. तो षटकार कधीपासून कोपरकर संघ शोधत होता. तो षटकार मात्र मारण्यामध्ये यशस्वी ठरतोय विजय. इथून पुढे मात्र समीकरण बदलतोय. समीकरण बदलत असताना आता मात्र कोपरकर संघ देखील आवाज देतो की आम्ही देखील मॅच मध्ये आहोत आणि मॅच मध्ये आहोत. याचा अर्थ मॅच मध्ये येऊन असल्यानंतर अशीच कामगिरी सातत्याने करावी लागेल कोपरकर संघाला. तो फटका मारावे लागतील. आता मात्र काय डिलिव्हरी, काय बॉल टाकला गेलाय. जबरदस्त चेंडू वाऱ्याच्या वेगाने मात्र चेंडू टाकला गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता केली गेली. षटकार मारला होता. षटकार मारल्यानंतर कमबॅक करायचं होतं, तो कमबॅक करून देतो मात्र गोलंदाज महेश. चांगली गोलंदाजी मात्र महेशच्या माध्यमातून म्हणून पाहतोय. आता मात्र चांगला चेंडू मात्र तेवढा चांगला खेळून काढला, परंतु एक धाव घेतली आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला जातोय. परंतु इथं काय करतोय, इथं मात्र फक्त गोलंदाजाला बॉल घेऊन जायचं आणि लावायचं होतं टमाला, परंतु त्यांनी हिट करण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही फलंदाज साबूत क्रीज मध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जातात. म्हणजे गोलंदाजीचं लक्षच नव्हता. मला वाटतं लक्ष असता कदाचित तर बॉल घेऊन गेला असता आणि सहज स्टंपला लावला असता, परंतु त्यांनी हिट करण्याचा प्रयत्न केला आणि इथं मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. ही मिस्टेक आहे. ही मिस्टेक थोडीशी करेक्शन करायला पाहिजे, कारण विजय इन्फॉर्म असलेला फलंदाज. हो नक्कीच महेश भगत याने मैत्री जपण्याचा प्रयत्न केला चंदू पाटील साठी. दोघी चांगले मित्र आहेत आणि रनआउट नको हो त्या स्वरूपामध्ये काहीतरी थोडीशी मैत्रीपूर्ण लढाई आपण पाहतो. आता मात्र चांगला फटका, परंतु इथं झेल आणि
विकेट नंबर 4 जात तंबूच्या आशेला विजय देखील मोठा फटका खेळला. त्यानंतर मात्र विकेट टाकली म्हणजे कोपरकर्णी संघ जो फटका मारतो चांगला तो नंतर विकेट देखील टाकतो. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये सध्या फक्त आणि फक्त 30 धावा फलकावर, म्हणजे इथून पुढे 34 धावा 35 धावांचं टार्गेट अजूनही चेस करण्याचा बाकी असेल. 7 चेंडू आणि 35 धावा म्हणजे 7 चेंडूवरती मोठे प्रहार 6 करावे लागतील. नवीन फलंदाज संदीप पाटील कोपरकर्णी संघाचा हा खेळाडू बॅटिंगसाठी आपण पाहतो. आता मात्र चांगला फटका आला उडवलाय मोठा फटका बिग हिट या षटकाराने मात्र मॅच मध्ये थोडीशी काय रंगत आणण्याचं काम मात्र संदीप करतो आणि 6 धावांनी मात्र षटक क्रमांक 3 समाप्त होत आणि 3 षटकाच्या समाप्तीला 36 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे जर समीकरणाचा विचार केला तर तब्बल 6 चेंडू आणि 29 धावा. 6 चेंडू आणि 29 धावांचा हा समीकरण येऊन ठेपलंय. नवीन गोलंदाजी मार्कवरती जुगाव संघाचा हा गोलंदाज मोठा रनअप घेतोय. प्रेमनाथ शेवटच्या षटक घेऊन 29 धावांचा हा सामना असेल. 29 धावा 6 चेंडू आणि 29 धावा. चंदू पाटीलला तो रनआउटचा जीवदान भेटला होता. तोच चंदू पाटील स्ट्रायकर एंडला आपण पाहतो. सलामीला आलेला हा फलंदाज एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून पाहिला होता. आता मात्र मोठी कामगिरी करावी लागेल. मोठे फटके जमवावे लागतील, मोठे फटके उडवावे लागतील. 6 चेंडू आणि 29 धावा. चला स्पीडअप करायचं, क्षेत्ररक्षण सजून घ्या. आमच्या नाणेफेक देखील झालेला आहे. वाशीगाव संघ सज्ज आहेत. नाणेफेकीचा कॉल त्यांनी जिंकलेला आहे. तलवडी संघ दोन्ही संघ रेडी आहेत, तयार आहेत. प्रतीक्षा आहे ती तुमच्या 6 चेंडूंची. तर पाहूया येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 29 धावा कशा पद्धतीनं टोळवतो कोपरकर्णी संघ का डिफेंड करतोय जुगाव संघ. चला पहिला चेंडू पाटील साठी. इथून पुढे चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव फक्त डी झोन मध्ये जातो चेंडू सरळ. आता मात्र 5 चेंडू आणि 28 धावा. 28 धावा आणि 5 चेंडू. आता चांगला फटका कव्हरच्या दिशेने सजवलेला फटका. क्षेत्ररक्षक धावेल इथं मात्र चांगला ट्राय केला होता, चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चौकार देखील अडवू शकत नाही. चौकार येतोय. आता मात्र समीकरण बदलते. 4 चेंडू आणि 24 धावा म्हणजे 4 चेंडू सीमारेषा पार षटकार मारावे लागतील. चंदू पाटीलचा हा चांगला प्रयत्न होता आणि क्षेत्ररक्षकाचा देखील तेवढा दर्जेदार प्रयत्न होता. चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु यश मिळालं नसलं तरी चांगला प्रयत्न होता त्यांच्या माध्यमातून बॉल अडवण्याचा. आणि इथून पुढे मात्र 4 चेंडू आणि 24 धावा म्हणजे 4 चेंडू मोठे हिट मारावे लागतील, बिग हिट करावे लागतील, 4 षटकार मारावे लागतील. 4 षटकार मारण्यामध्ये यशस्वी ठरतोय का चंदू पाटील पाहूया आपण. ओहो काय बॉल टाकला मित्रांनो, जबरदस्त बॉल. गोळीच्या वेगाने गोळीच्या स्पीडने आलेला हा चेंडू एस्टनचा वेध घेतला आणि चंदू पाटीलला पाठवला तंबूच्या आश्रयाला. विकेट नंबर 5 मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना पाहतोय कोपरकर्णी संघाचा. आता मात्र आशा पूर्णपणे मावळतील कोपरकर्णी संघाच्या आणि पुढच्या वाटचालीसाठी अग्रेसर करेल जुगाव संघ. 3 चेंडू आणि 24 धावा.
नवीन फलंदाज इथे संदीप पाटील, म्हणजे स्ट्रायकर एंडला संदीप पाटील, नॉन स्ट्रायकर एंडला संदीप पाटील. कोपरखेरणा संघाचे 2 संदीप पाटील आपण पाहतोय आता मैदानाच्या आतमध्ये कूच करताना. 3 चेंडू आणि 24 धावा. 24 धावा 3 चेंडू. इथून पुढे मात्र औपचारिकता आणि मात्र एक धाव जरूर घोषांकन क्षेत्रामध्ये जातोय. हा देखील झेल घेता आला असता, परंतु चांगला प्रयत्न केला गेला यष्टिरक्षकाच्या माध्यमातून, परंतु एक धाव रोखू शकत नाही. एका धावेने मात्र फक्त समाधान मानावे लागेल. येणारे 2 चेंडू शिल्लक असतील. चला वाशीगाव संघ, आपण जो काही डिसिजन घेतला त्याच्यावरती लगेचच या 2 चेंडू नंतर अंमलबजावणी करायची आणि स्पीडअप करूया आज. दोन चेंडू आणि 23 धावा. आता मात्र चांगला फटका उडवला, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. इथं होईल विकेटची पतन. विकेट नंबर 6 बॅक टू द डगआउट. संदीप पाटीलची विकेट इथे मात्र काढली जाते. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि 23 धावांची आवश्यकता असेल, म्हणजे पूर्णपणे पुढच्या फेरीमध्ये जाण्यासाठी झू गाव संघ मात्र आगीकूच करतो आणि कोपरखेरणा संघाची संपूर्ण आशा मावळली जाते. 1 चेंडू आणि 23 धावा. अविनाश मात्र येतोय, नवीन फलंदाज. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी. वाशी संघ शेवटचा चेंडू. आता मात्र इथे मात्र कोपरखेरणा संघ हार्डलक बॅडलक, पण कोपरखेरणा संघ आपण इथे उपस्थित आहोत. आपण आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं. जुगाव संघ आपलं खूप खूप अभिनंदन. तर सीएम पाटील सर इथे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ असते मात्र आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊया. भाऊंकडे सन्मान चिन्ह देऊया. सन्मान चिन्ह स्वीकारताना विद्यानंद भाऊ पाटील आपण पाहतोय. बालकृष्ण भोईर यांच्या शुभ असते.